रेनॉन्ड इंडिया फॅशन शो, ग्लॅमर आणि टॅलेंटचे दिमाखदार प्रदर्शन. नीता राजदान कौल आयोजित महाराष्ट्राची लावण्यवती सीझन 1 आणि सीझन 2च्या घवघवीत यशानंतर त्याने मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये नवोदित प्रतिभांसाठी एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म प्रदान केला. आता पुन्हा एकदा नीता राजदान कौल यांच्या माध्यमातून रिलायन्स सेंट्रो मॉल शिवाजीनगर पुणे येथे एक अद्भुत फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये प्रसिद्ध ब्रँड्ससह व्यावसायिकांनी देखील सहभाग नोंदवला होता. रिलायन्स सेंट्रो आणि डिझायनर नम्रता काळे यांच्या सुंदर वस्त्रांमध्ये 60 पेक्षा अधिक मॉडेल्सने अत्यंत रुबाबदार रॅम्प वॉक करत लय भरला. ग्रूमर्स गौरी भांगडे आणि आदित्य मित्तलच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचा दर्जा आणखीनच वाढला. यावेळी शुभांगी बावळेकर यांची एनआरकेच्या ब्रँड अँबॅसेडरपदी निवड करण्यात आली. SR डान्स स्टुडिओतर्फे मनमोहक नृत्य सादर करण्यात आले. अँकर निरूप कुमार, ऋतुजा इंगोले, ऋतुजा जोशी, अंजली गाडोया, रुची मेहता, तरुण मोदी, आदम सय्यद, किशोर भोरे, इम्तियाज शेख यांनी हा शो यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे गिफ्टिंग पार्टनर नेहा ठाकूर, राणाजी चावले, प्रणव वास्तुतज्ञ, मृणाल राधा बुटीक, आदित्य मित्तल, ग्लॅम गिल्ट, श्यामल मोरे हे होते. रेनॉल्ड फॅशन शो 2023च्या विजेत्या मिसेस इंडिया 2023, प्लॅटिनम मिसेस शुभांगी बावळेकर, सोनेरी मिसेस दीपाली भालेराव, मिस इंडिया 2023 मिस अस्मी प्रकाश, रनर अप्स योगिता साळुंके, सुवर्णा कुंभार, सुनीता गडकरी, श्यामल मोरे, श्वेता कुकरेजा, पूजा आणि किरण. मॉम आणि किड्स वर्ग वैष्णवी कोलते आणि ऋतिक कोलते. रनर अप्स इंद्रजीत कौर अरोरा, अश्विन हेब्बार, अनुराधा आणि आशुतोष. किड्स वर्ग वयोगट 3 ते 7 वर्ष. मिस इंडिया 2023 रिहाना ठाकूर, मिस्टर इंडिया 2023 विहान जठार. रनर अप्स निशिता शेट्टी, प्राही इंगोले. किड्स कॅटेगरी 7 ते 12. मिसी इंडिया रेवा सांगेवार, मिस्टर इंडिया हिमांशु जठार. रनर अप्स दृष्टी वतयानी, स्वरा बी, शोस्टॉपर्स ऋत्विक कोलते, अर्घ मोदी, सिनेमा मोरे, आशुतोष. माझ्यासोबत आहेत एनआरकेच्या नीता राजदान कौल आणि त्यांनी याच्या अगोदर तुम्ही याच्या अगोदर एक 2-3 शो अरेंज केले होते आणि सक्सेसफुली ते सक्सेससुद्धा झालेले आहेत. आता हा सेंट्रो मॉलमध्ये तुम्हाला जो आज जो शो ठेवला आहे, काय बोलायचं त्याबद्दल? First of all, thank you so much to all the contestants, all my friends, my supporting partners, my all the partners. Because of you I'm here, and this is the biggest show is going to happen in Centro. This is the first event with Centro. It was Central, now they have become Centro. Congratulations to them also. I'm so happy. After 2 Maharashtra level pageant, we are here for India level pageant. It's a kids category, Miss and Mrs category. We are here at Shivaji Nagar, and today let's see who's going to be Miss category mein winner, Mrs mein winner. Let's see. Keep sending your blessings, and let's see, let's rock. Thank you so much Times Pune for always there to support us. Thank you sir, thanks to you also. Thank you. Let's rock. रिनाउंड इंडिया 2023 NRK म्हणजे नीता राजदान कौल यांच्या संयुक्त विद्यमाने हे जो आज फॅशन शो. Okay, so hello everyone, I'm Aditya Mittal, Managing Director of Glam Guild and the founder of Meraki, and I'm super excited to be here. And thank you so much Neeta ma'am, and we thank all the sponsors, Centro Mall, all the models and all the sponsors who are coming over here. And I don't have words. I mean, like, the models are super good, the management is really good, and so thankful to Times of Pune. These guys are just amazing.
एखादा कार्यक्रम किंवा एखादा फॅशन शो म्हटलं की पहिलं नाव येतं अँकरिंगमध्ये निरूप. आत्तापर्यंत शेकडो शो केलेल्या निरूपसोबत आपण बोलतो आहे. निरूप हा पहिला म्हणजे सेंट्रो मॉलमधला पहिला शो आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तू वेगवेगळ्या मॉल्समध्ये तू कार्यक्रम केलेला आहेस. या सेंट्रो मॉल्समध्ये आज जो कार्यक्रम आहे NRK तर्फे काय कसं वाटतं? सर पहिल्यांदा तर NRK सोबत मी स्टार्टिंगपासून कनेक्टेड आहे आणि आय थिंक फर्स्ट इव्हेंटपासून लॉकडाऊनपासून कनेक्टेड आणि सर्वात मोठा गोष्ट त्यांच्या जे असतो ना ते असतो मोटिव्ह इव्हेंट्स. ओके. सगळ्या इव्हेंटमध्ये नवीन नवीन कॉन्सेप्ट आणि करायला पण मजा येतं कारण की नवीन नवीन गोष्ट असतात. टॅलेंटला कसा ओढून आणायचा कसा वर आणायचा ते त्यांना बरोबर माहिती आहे अँड दॅट्स द रिझन मला खूप मजा येते त्यांचा शो करायला आणि आय एन्जॉय इट अ लॉट. तुम्ही लॉकडाऊनच्या टाईमपासून बघा डिप्रेशन असेल माणसाला त्यांच्यासाठी शो करतायत का असा टॅलेंट जे लवकर बाहेर नाही येऊ शकत त्यांच्यासाठी शोज करून त्यांना प्लॅटफॉर्म द्यायचं. NRK इज जस्ट अमेझिंग. त्यामुळे म्हणजे एक कॉल पण लागत नाही मला माहीत असतं NRKचा शो आहे मी डायरेक्ट येऊन जातो. शी इज सो अमेझिंग आणि येस एक्सपिरियन्स तर दर शोला वेगळं असतं आणि आज पण खूप सारे नवीन कंटेस्टंट दिसत आहेत नॉट रिपीटेड फेसेस आणि दॅट इज द बेस्ट थिंग. बघूया कसं जात आहेत बट आय एम सुपर एक्सायटेड. सेंट्रो मॉलमध्ये अरेंज केलेलं आहे आणि माझ्यासोबत आहेत NRKच्या ब्रँड ॲम्बॅसेडर. त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. मॅम तुमचं या इव्हेंटमध्ये खूप खूप स्वागत. काय बोलाल तुम्ही? थँक्यू सो मच सर. गणपती बाप्पा मोरया सगळ्यात पहिले सुरुवात करण्यासाठी गणपती बाप्पाचे आशीर्वाद सगळ्यांना आज. आणि आपण आज आलो आहोत रिनाऊंड इंडिया 2023 आणि माझ्याबद्दल मी बोलायचं म्हटलं तर मी मिसेस महाराष्ट्राची लावण्यवती 2023 आहे आणि मी NRK ब्रँड अँबॅसेडर पण आहे. माझं नाव ऋतुजा इंगोले आहे. मी IT प्रोफेशनल आहे, एक आई आहे. सगळ्या गोष्टी सांभाळून ह्या गोष्टी पुढे केलेल्या आहेत. नीता मॅम ज्या आहेत NRK त्यांचा खूप सपोर्ट राहिलेला आहे. त्यांनी नेहमी बायकांसाठी प्रत्येक वर्गाच्या लोकांसाठी पुढे येऊन काम करत राहिले आहेत आणि त्यांनी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे ह्या गोष्टींसाठी. सो आय एम व्हेरी प्रिव्हिलेज्ड. आय एम व्हेरी ऑनर्ड की मला त्यांनी एवढी मोठी माझी एक आयडेंटिटी आज जी निर्माण झालेली आहे. मी एक IT प्रोफेशनलपासून डान्स कोरिओग्राफरपासून मूवीजमध्ये काम करून सगळं झालेलं आहे. बट जे त्यांनी मला एक रेकग्निशन एक रिस्पेक्ट एक नाम जे दिलेलं आहे ते NRKमुळे. आणि आज जो आपण बघतो आज रिनाऊंड इंडिया 2023 आहे. मिसेस प्रिन्सेस मिस्टर खूप कॅटेगरीज आहेत, अवॉर्डीज आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये जे लोक आपलं काम खूप छान करतात पण त्यांना कधी पुढे त्यांचं नाव कधी आणलं नाही गेलं त्याचं काम त्यांनी आज केलेलं आहे. आणि आज आपण एवढ्या मोठ्या मॉलमध्ये आहोत जे की आहे सेंट्रो मॉल पुणे शिवाजीनगर येथे. सो आय एम व्हेरी ग्लॅड. आय एम व्हेरी थँकफुल की एवढा छान उपक्रम त्या करतात. आणि आपल्याकडे आज खूप मोठे गेस्ट्स पण येणार आहेत. तृप्ती देसाई मॅम आहेत आपल्याकडे आज चीफ गेस्ट म्हणून. सो आय एम व्हेरी थँकफुल अँड येस सर थँक्यू सो मच की तुम्ही मला आज टाइम्स ऑफ पुणेला मी खूप थँक्यू म्हणते की आज त्यांनी मला हे चान्स दिला की आज तुमच्या माध्यमातून पण लोक मला ओळखतील. आजच्या शोच्या कोरिओग्राफर आपल्यासोबत आहेत. मॅम कसा वाटतो? सेंट्रो मॉलमध्ये पहिला शो आहे आणि तुम्ही कोरिओग्राफी केलेली आहे. खूप छान वाटतं आहे. सेंट्रलने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सेंट्रलचे खूप खूप धन्यवाद. आणि एक नीता मॅम NRK बरोबर मी एवढे वर्ष काम केलेलंच आहे पण यावर्षी खूप आम्हाला नवीन पद्धतीने त्यांच्या कामामध्ये आणि एक ह्याच्यामध्ये खूप वेगळेपण जाणवत आहे. आणि एक कंटेस्टंट्सला त्या खूप मोठ्या ब्रँड्सबरोबर ते संधी उपलब्ध करून देतात. त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.